देशामध्ये प्लास्टिक नोटा चलनामध्ये येणार आहेत। रिझर्व्ह बँक प्रायोगिक चाचणी अंतर्गत 10 रुपये आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनामध्ये आणणार आहे। देशात लवकरच आता प्लास्टिकच्या नोटा चलनामध्ये येणार आहेत। रिझर्व्ह बँक प्रायोगिक चाचणी अंतर्गत 10 रुपये आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनामध्ये आणणार आहे। लोकसभेत नुकतंच एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली। कागदी नोटा या लवकरच खराब होतात, पण कागदाच्या तुलनेमध्ये पॉलिमर नोटा जास्त वर्ष टिकतात। त्यामुळे हा प्रयोग केला जाणार असल्याचं आरबीआयचं म्हणणं आहे। आरबीआयचं या संदर्भातलं नेमकं धोरण काय आहे ते आपण पाहूया। प्लास्टिक नोटांच्या प्रायोगिक चाचणीमध्ये 10 आणि 20 रुपयांच्या प्रत्येकी 100 कोटी नोटा चलनात आणल्या जातील। प्लास्टिक नोटांचं एकूण मूल्य 3000 कोटी रुपये असणार आहे। कागदी नोटा पूर्णपणे बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही। 17 जुलैला रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडने जागतिक निविदा काढली। 10 आणि 20 रुपयांच्या नोटा छापण्यासाठी 3.4 कोटी पॉलिमर शीट्सची जागतिक निविदा काढण्यात आली। चाचणी यशस्वी झाल्यानंतर इतर नोटांबाबत सुद्धा विचार केला जाणार। प्लास्टिकच्या नोटांचा प्रयोग करण्याचा आरबीआयचा हा दुसरा प्रयत्न आहे। सप्टेंबर 2009 मध्ये आरबीआयने 10 रुपयांच्या 100 कोटी नोटा छापण्यासाठी पॉलिमर शीट्स खरेदीच्या निविदा मागवल्या होत्या। या नोटांची प्रत्यक्ष चाचणी कोची, मैसूर, शिमला, जयपूर आणि भुवनेश्वर यासारख्या विविध हवामान असलेल्या राज्यांमध्ये घेण्याचं नियोजित होतं। या चाचणीमधून नोटांच्या टिकाऊपणाची क्षमता तपासली जाणार होती। मात्र काही तांत्रिक त्रुटींमुळे ही चाचणी मार्गी लागू शकली नाही। कोणकोणत्या देशांमध्ये प्लास्टिक नोटा वापरल्या जातात ते आपण पाहूया। 1988 मध्ये सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाने प्लास्टिकच्या नोटांचा वापर सुरू केला। कॅनडा, यूके, न्यूझीलंड, सिंगापूर, रोमानिया, व्हिएतनामसह 50 देशांमध्ये प्लास्टिक नोटांचा वापर केला जातो। बांगलादेशने सुद्धा प्लास्टिक नोटा जारी केल्या, पण त्यांच्या नियमित चलनामधील बहुतांश नोटा अजूनही कागदी आहेत। भूतानने सुद्धा काही प्लास्टिक नोटा जारी केल्या, पण नियमित वापर मात्र कागदी नोटांचा होतो। आता भारतामध्ये या नोटांचा प्रयोग किती यशस्वी होतो हे चाचणीनंतरच स्पष्ट होणार आहे। मात्र हा प्रयोग यशस्वी झाल्यास फाटलेल्या आणि मळलेल्या नोटांमुळे होणारे वाद नक्कीच कमी होतील।